मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता पुन्हा एक नवीन पॉईंट चालू करत असतो, पासवर्ड क्रॅकिंग. तर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स इन दिस युअर एक्झाम. तर हा पॉईंट आपल्याला विचारला जातो किंवा याची व्याख्या आपल्या डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने विचारली जाते. तर चांगल्या आपल्या ठिकाणी याची डेफिनेशन विचारली जाते 2 मार्क्समध्ये. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला पासवर्ड क्रॅकिंग. पासवर्ड अटॅक्स आर अटॅक्स बाय हॅकर दॅट आर एबल टू डिटरमाइन पासवर्ड or find password to different protect electronic area and social network sites. तर पासवर्ड क्रॅकिंग म्हणजे काय की तुमचा पासवर्ड ब्रेक करून तुमच्या सिस्टममध्ये एंट्री करणे. राईट. पासवर्ड तेव्हा तुमचा ब्रेक होतो, तुमचा पासवर्ड ब्रेक होतो किंवा तुमचा ईमेलचा पासवर्ड एखादा ब्रेक करतो. तुम्ही ऐकलं असेल की हॅकर असतात त्यांचे पासवर्ड टेबल असतात, ती मेनी पासवर्ड त्याच्यावरती वापरून बघतात आणि मग तुमचा पासवर्ड काय होतो, त्याला मॅच होतून तुमचा पासवर्ड काय होतो, क्रॅक होतो. That's a very critical cases in this our systems in our personal lives. That is password cracking. हे तुमच्या लाईफ बरोबर खेळतात आणि तुमच्या लागल ती तुम्हाला पैशांची मागणी करतात, तुमचा ईमेल हॅक करतात, तुमचे गुगल फोटो त्याच्याकडे जातात. दॅट्स तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही दॅट्स अ स्ट्रॉंगेस्ट पासवर्ड. दॅट्स तुम्ही मंथली हा पासवर्ड काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. राईट. दॅट्स तुम्ही मंथली पासवर्ड चेंज करा, नाहीतर तुमच्या आणत काय होईल की सोशल नेटवर्क साईट्सवरून तुमची चोरी केली जाईल, तुमच्या पर्सनल डाटा वगैरे असं त्याची चोरी केली जाते पर्सनल साईट्सवरून. असे मी अनेकदा पाहिलेत की पासवर्ड क्रॅक होतात, सिस्टमचा पासवर्ड तुम्ही ब्रेक करतात, सिस्टमचा पासवर्ड बायपास करून तुमचे पासवर्ड, तुम्ही कितीही सिस्टमला पासवर्ड लावला तरीही तुमच्या सिस्टमचा पासवर्ड बायपास होतो. दॅट्स मी ती व्हिडिओ तुम्हाला मी आणणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचं कसं पासवर्ड बायपास केला जातो, कसं तुम्ही तुमच्या सिस्टममधून बायपास करताय तो पासवर्ड, हाऊ टू न्यू पासवर्ड सेट्स इन आवर सिस्टम्स. की आज मी हा पॉईंट आहे पासवर्ड क्रॅकिंग, हा थोडासा आपला मोठा चालणार आहे. कारण की याच्यावरती तुम्हाला पेपरला प्रश्न येतात की व्हॉट इज अ पासवर्ड क्रॅकिंग, 2 मार्क्स विच डेफिनेशन, किंवा तुम्हाला फिलिंग द ब्लॅक्समध्ये पण विचारू शकतात पासवर्ड क्रॅकिंग काय असतं. की दॅट्स तुमचे हॅकर काय करतात की तुम्ही हॅकर काही टेबल असतो, त्या टेबलवर तुमचा पासवर्ड मॅच झाला की तुमचं लगेच पासवर्ड हॅक करतात. तर पासवर्ड टू डिफरंट प्रोटेक्टेड, पासवर्डला तुमचे डिफरंट वेगवेगळे प्रोटेक्शन असतात. इलेक्ट्रॉनिक एरियाज आणि सोशल नेटवर्क साईटवरचे तुमचे पासवर्ड हॅक केले जातात. तर तुम्ही काय करायला पाहिजे की पासवर्ड दॅट्स असे हार्ड ठेवायला पाहिजे. व्हॉट्स अ सायबर सिक्युरिटी, व्हॉट इज अ सायबर सिक्युरिटी, दॅट इज तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 1 मार्काला पासवर्ड काय असतं किंवा व्हॉट इज द सायबर सिक्युरिटी. द प्रोटेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन असिस्ट बाय ॲड्रेसिंग थ्रेट्स फॉर इन्फॉर्मेशन प्रोसेसेस स्टोर अँड ट्रान्सपोर्ट बाय इंटरवर्क्ड इन्फॉर्मेशन सिस्टम. दॅट इज अ 2 टाईप, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड सायबर सिक्युरिटी. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी. द प्रोटेक्शन काय सांगितलं गेलं याच्यात, प्रोटेक्शन याच्यामध्ये होतं, इन्फॉर्मेशन असिस्ट होतं आणि ॲड्रेसिंग थ्रेड्स इन्फॉर्मेशन प्रोसेस होतात आणि ट्रान्सपोर्ट बाय नेटवर्कवर आणि इन्फॉर्मेशन सिस्टम्स होते. म्हणजे तुमचे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय, तुमच्या डेली डाटा तर काय करतो त्याला सिक्युरिटी करतो. आणि सायबर सिक्युरिटी असे दोन आहे, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा. माहितीची सुरक्षा करतं आणि सायबर सिक्युरिटी काय करतं, तुमचं सिस्टम्स वगैरे नेटवर्क सिक्युरिटी असेल, तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे पर्सनल डाटा सिक्युअर करतं इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये. आणि सायबर सिक्युरिटीमध्ये तुमचं सिस्टमचे डाटा एक्सप्लेन कसे, विंडोज वगैरे झालं, विंडोज इतर मालवेअर वगैरे झाले की तुमचं ते काय करतात, पासवर्ड वगैरे ते लीक होऊन देत नाही किंवा तुमचा डेटा वगैरे तो लीक होऊन देत नाही. तुम्हाला या ठिकाणी डायग्राम वगैरे दिसले असतील, बघू शकतो मी या ठिकाणी डायग्राम. इफिशियन्सी असते, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी कशी लॉकरमध्ये आहे, कॉन्फिडेंटली असते, अवेबिलिटी असते, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. ओके. तर हे प्रश्न तुम्ही करून जा, प्रश्न येतात पेपरला, हे खूप सोपे आहे. दॅट्स ऑल थेरोटिकल पार्ट्स आहे, फक्त तुम्ही ते समजून घ्या आणि फक्त त्याची जी इमेज वगैरे आहे तुम्ही ती क्लिक करा. पासवर्ड क्रॅकिंग आणि व्हॉट इज अ सायबर सिक्युरिटी. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.